विकासाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का। आमदार साहेब, थोड्याच वेळात इथं अजितदादा पवारांची सभा होणार आहे, काय तयारी सुरू आहे? जुन्नर शहरामध्ये आपण जर गेले 8 दिवस पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमय वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते। जे काही 4-5 दिवस रॅली काढल्या त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता, तिथं कुठले लोक धरून आणले असं नव्हतं आणि ज्या ज्या प्रभागात फिरल तिथं प्रत्येक घरामध्ये स्वागत करण्यात आलं होतं। त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी जुन्नर शहराला दिशा दिली तसं इतर कोणी दिलेलं आहे। विकासाचं काम आणि सर्व जाती धर्मातले लोक सलोख्याने राहिलं पाहिजे, हे छत्रपती शिवरायांचं जे विचार आहेत, त्यांचे जे आचार होते, त्याच दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार आम्ही ती वाटचाल करत आहोत। आज स्वतः अजितदादा पवार ज्यांनी कोट्यवधीचा निधी जुन्नर शहरासाठी दिला ते स्वतः इथं येत आहेत, म्हणून शहरामधल्या लोकांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। बरोबर 1:30 वाजता आज अजितदादाचं लँडिंग होणार आहे आणि ते सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। जुन्नर शहरामध्ये लोक अत्यंत आतुरतेने दादांची वाट बघत आहेत आणि हजारोच्या संख्येने शहरातील लोक त्यामध्ये उपस्थित राहतील याची मला खात्री आहे। साहेब, जवळपास आपल्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून 70 ते 80 कोटी 116 कोटी रुपये 116 कोटीच्या पुढे निधी आलेला आहे। एवढा निधी आल्यानंतर जुन्नर शहर आपल्यासोबत राहील? 100% राहणार आहे। जेव्हा मागच्या पंचवर्षीच्या कालावधीमध्ये मी जेव्हा आमदार होतो, हे शेवटच्या 1.5-2 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो निधी आला आणि त्याचे फळं किंवा ते वास्तविकरित्या उभं राहताना ते आत्ता सगळीकडे उभं राहत आहे। ते लोकांना कळालं आहे की हे अजितदादा आणि अतुल बेनकेंनी केलेलं आहे, म्हणून लोकांचा जो विधानसभेच्या वेळेस घेतलेला त्यांनी जो निर्णय होता तो बहुधा आपला चुकला की काय असं त्याला वाटत होतं। आणि जे वर्षभरामध्ये जे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे जे कार्य, त्यांचं वागणं, त्यांचं शहराच्या प्रती, लोकांच्या प्रती जे त्यांनी सोंग आणून काम केलं होतं ते लोकांनी ओळखलेलं आहे। लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास आहेत आणि त्याची कसर या नगरपालिकेमध्ये ते भरून काढणार आहेत असं लोकांनी मला जिथं जिथं जाईल तिथं ते सांगतात आहे। सर्व जाती धर्मातले, मग ते हिंदूंचे असतील, मुस्लिमचे असतील, त्यांनी हमारा गलती हो गया, पर ये टाइम हम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष के पीछे रहने वाले। कुणी किती जरी जातीवादाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आम्ही ते ऐकणार नाही, भुलणार नाही। राष्ट्रवादीचं घड्याळ, 1 नंबरचं घड्याळ आणि खालचे सगळे 20चे 20 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून देणार असा विश्वास आहे। त्याची प्रचिती मग आज आपल्याला पाहायला मिळेल। साहेब, अजितदादा आज येत आहेत, आपण जे सभेमध्ये सांगतायत प्रत्येक कोपऱ्या सभेत की मंदिरांवर स्टे आणणारा किंवा मंदिरांची कामं थांबवणारा नेता हवा का त्यांना निधी टाकणार? बरोबर, अजितदादांना हा विषय घेणार का? 100% दादाला मी सांगणार आहे की आपण जे कामं इथे दिले होते काही नतभ्रष्ट लोकांनी त्याच्यावर काहीतरी खुसपेट काढून त्याच्यावर स्टे आणलेला आहे। शेवटी लोकांच्या प्रती आपण काम करतो आणि लोकांच्या प्रती काम करत असताना लोकप्रतिनिधीचं काम आहे की ते कशा पद्धतीने पूर्ण होतील, अडवणं हे काम नसतं। म्हणून दादा आणि आम्ही हा लोकांप्रती विश्वास निर्माण करतो आहे की नगरपालिकेचे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आमची बॉडी निवडून आल्यानंतर पहिलं आम्ही काय काम करणार आहे तर हे सर्व स्टे उठवणार आहे आणि सर्व देवदिक्तांचे काम जे आमच्या अत्यंत आदराचे स्थान आहेत त्यांचं प्रती आमची सेवा आम्ही जे करतो आहे हे आमच्या पदार्थातलं भाग्य असं मी समजतो। आम्ही त्याचं भूषण कुठं सांगत नाही किंवा आम्ही ते गर्वाने पण सांगत नाही, ते भाग्य आमच्या पदरात आले हे देवांची सेवा करण्याची, ते आम्ही करणार आणि ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। धन्यवाद सर। नमस्कार, जय शिवराय।